विचार करा, 7व्या शतकात कुणीतरी तब्बल 17 वर्ष प्रवास करतोय, चीनमधनं थेट भारतापर्यंत. हो, 17 वर्ष खूप मोठा काळ आहे हा. हा प्रवास केला होता ह्युएन सांग नावाच्या एका बौद्ध भिक्खूने. आणि त्याने जे काय अनुभवलं, पाहिलं, ते सगळं लिहून ठेवलंय. बरोबर. ग्रेट टँग रेकॉर्ड्स ऑन द वेस्टर्न रिजन्स या ग्रंथात डा टांग सीयूजी असं त्याचं मूळ नाव. आज आपण याच प्रवासाच्या आणि त्या नोंदींच्या जरा खोलात जाणार आहोत. नक्कीच. खूप रंजक विषय आहे हा. त्याचा मुख्य हेतू काय होता? म्हणजे का आला होता तो इतक्या दूर? तर त्याचा मुख्य उद्देश होता बौद्ध धर्माचे जे मूळ ग्रंथ आहेत ते शोधणं, ते मिळवणं आणि स्वतःचं ज्ञान वाढवणं. अगदी. पण या प्रयत्नात त्याने जे काही नोंदवलंय ना ते थक्क करणार आहे. हो ना, ऐकलंय की त्यात खूप प्रदेशांची माहिती आहे. हो, म्हणजे बघा, मध्य आशिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मग आपला उत्तर आणि मध्य भारत, नेपाळ, अगदी बांगलादेशापर्यंतच्या 110हून अधिक राज्यांची माहिती आहे. अरे बापरे, काय काय लिहिलंय त्यात? सगळं काही. तिथली भौगोलिक रचना, राजकीय व्यवस्था कशी होती, लोकांचं धार्मिक जीवन, सांस्कृतिक पद्धती, बरंच काही. कमाल आहे. आणि यातली एक विशेष गोष्ट म्हणजे नालंदा विद्यापीठाचं वर्णन. अच्छा, नालंदा. हो, ह्युएनसांग तिथे चक्क 5 वर्षांपेक्षा जास्त काळ राहिला होता. 5 वर्ष? काय करत होता इतका काळ? तिथे त्यानं योगाचार, जी महायान बौद्ध धर्माची एक महत्वाची शाखा आहे, तिचा अभ्यास केला. एवढंच नाही तर त्याची भेट सम्राट हर्षवर्धनाशी झाली. हर्षवर्धन त्यावेळी उत्तर भारतातला मोठा राजा होता. ओहो, आणि त्याने मदत केली का ह्युएनसांगला? हो, अर्थातच. हर्षवर्धनाने त्याच्या कामाला पाठिंबा दिला आणि मग ह्युएनसांगने लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर अशा अनेक महत्वाच्या बौद्ध स्थळांनाही भेटी दिल्या. म्हणजे हा फक्त पुस्तकी अभ्यास नव्हता, तर प्रत्यक्ष फिरून अनुभव घेणं पण होतं. बरोबर. पण इतकं सगळं इतक्या व्यवस्थितपणे नोंदवलं कसं असेल त्यानं? म्हणजे त्याची लिहिण्याची पद्धत कशी होती काही खास? हो, त्याची लेखन शैली ना कमालीची वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक होती. म्हणजे उगाच फापटं पसारा नाही. अच्छा. कुठलाही प्रदेश घेतला की त्याचं स्थान, राजकीय तपशील, तिथले लोक, धर्म, संस्कृती अशा एका ठरलेल्या संरचनेत तो माहिती द्यायचा. खूप शिस्तबद्ध पद्धतीने. म्हणजे वाचायला सोपं जात असेल. अगदी. आणि याच प्रवासात त्यानं जवळपास 657 बौद्ध ग्रंथ गोळा केले. 657? हो. आणि ते सगळे तो चीनला परत घेऊन गेला. त्यामुळे चीनी महायान बौद्ध धर्मावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडला नंतर. म्हणजे ही फक्त एका प्रवासाची नोंद नव्हती, एका मिशनचा भाग होता जणू. बरोबर. तर मग आज या सगळ्या नोंदींचं आजच्या काळात काय महत्व आहे? खूप जास्त. म्हणजे बघा, 7व्या शतकातला भारत कसा होता हे समजून घेण्यासाठी ह्युएनसांगचं लिखाण हा एक महत्वाचा मुख्य आधारस्तंभ आहे. कारण आपल्याकडच्या नोंदी कमी आहेत त्या काळातील. अगदी बरोबर. त्या काळातल्या भारतीय नोंदी खूप मर्यादित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यामुळे याचं महत्त्व खूप वाढतं. बौद्ध धर्माच्या अभ्यासासाठी तर हे अनमोल आहेच. कारण त्यानं नेलेले काही ग्रंथ नंतर भारतातून नष्ट झाले, ते फक्त त्याच्यामुळेच आज उपलब्ध आहेत. अच्छा, म्हणजे त्याने ते वाचवले असं म्हणायला हरकत नाही. एका अर्थानं हो. आणि भारत-चीन संबंधांचा विचार केला तर हा एक महत्वाचा ऐतिहासिक दुवा आहे. नक्कीच. पण यात काही मर्यादा पण असतील ना? म्हणजे तो एक बौद्ध भिक्खू होता. हो, ती एक मर्यादा नक्कीच आहे. तो बौद्ध भिक्खू असल्यामुळं त्याच्या लेखनात साहजिकच बौद्ध धर्मावर, बौद्ध स्थळांवर जास्त भर दिलेला दिसतो. इतर गोष्टी कदाचित थोड्या बाजूला राहिल्या असतील. हे तर आहेच. पण तरीही त्याचा प्रभाव किती मोठा ठरला तुम्ही म्हणालात तसं. हो, त्याच्या नोंदींमुळे नंतरच्या अनेक प्रवाशांना प्रेरणा मिळाली. आणि इतिहासकारांनी पण याला वापरलं असेल ना? हो तर. रोमिला थापर यांच्यासारख्या मोठ्या इतिहासकारांनी त्याच्या ग्रंथाला एक महत्वाचा प्राथमिक स्रोत मानलंय. आणि पुरातत्व उत्खननात पण मदत झाली असं ऐकलंय. अगदी. भारतातल्या अनेक बौद्ध स्थळांचं जेव्हा उत्खनन झालं, म्हणजे खोदकाम झालं, तेव्हा ह्युएनसांगने केलेल्या वर्णनांचा खूप उपयोग झाला. जणू काही त्यानं आधीच नकाशा देऊन ठेवला होता. खरंच? म्हणजे हा ग्रंथ फक्त एक प्रवास वर्णन नाहीये? नाही, अजिबात नाही. तो एक व्यापक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अर्थातच आध्यात्मिक दस्तऐवज आहे, जो आपल्याला 7व्या शतकातल्या भारताची एक अशी झलक दाखवतो जी दुसरीकडून मिळणं जवळजवळ अशक्य आहे. खरंच विलक्षण आहे हे सगळं ऐकताना. शेवटी एक विचार मनात येतोच.
जर समजा युएन ट्वांगने हा प्रवास केलाच नसता किंवा त्याने इतक्या कष्टाने लिहिलेल्या त्या नोंदी कुठेतरी हरवून गेल्या असत्या, तर त्या काळाबद्दलची आपली आजची समज किती वेगळी असती किंवा कदाचित किती अपूर्ण राहिली असती.